हॅलो. आज आपण रावसचं कालवण करायचं आहे. आता हा बघा, हा एक रावस आणलेला आहे. ही तोंड आहेत आणि ही फोड आहेत. आता हे चांगलं धुवून घेतलेलं आहे मी. ह्याच्यामध्ये आता आपण फक्त मीठ घालून घेऊया आणि हळद घालून घेऊया. आणि ह्या हळद आणि मीठ लावून ना आपण हे 15 ते 20 मिनिटासाठी आपण मेरिनेट करून ठेवायचं. हे बघा, आता याला हळद मीठ लावून ठेवले आणि हे आता आपण बाजूला ठेवूया. आणि हे वाटण मी रेडी करून ठेवलेलं आहे. आता हे सुकं खोबरं घेतलेलं आहे, हे ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडं, या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, या कमी तिखटवाल्या आहेत, ही कोथिंबीर आहे, हे आलं आहे आणि ह्या 8 ते 9 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या. आता ह्याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे. हे बघा, आता आपला अर्धा तास झालेला आहे मेरिनेट होऊन. आता आपण सुरुवात करूया. आता मी तेल घालते पहिला. आता मच्छीच्या कालवणाला तेल थोडंसं जास्त घालावंच लागतं आपल्याला. आता हे तेल गरम होऊन दे. चला, आता आपण जे वाटलेलं आहे ना वाटण, ते टाकून देऊया ह्याच्यामध्ये. तेल झालेलं आहे गरम. गॅस मात्र बारीकच ठेवायचा. हे आता चांगलं परतून घेऊया, कारण हे आलं लसूण कच्चं आहे ना, त्याच्यामुळे परतून घ्यायचं आपण. आता हे वाटणातलं होतं ना मिक्सरचं, थोडंसं पाणी घालून ते टाकून दिलं मी ह्याच्यात. आणि ह्याच्यात लगेच आपण मसाला असा टाकून घ्यायचा. आता हे बघा, 2 चमचे मिरची पावडर घातलेली आहे. आता मच्छीचं जे कालवण असतं ना, त्याच्यामध्ये मिरची पावडरच घालायची, मिक्स मसाला नाही घालायचा कधी. आता हे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. हे बघा, आता तेल ह्याला सुटलेलं आहे. आणि आता आपण प्रथम याच्यात कोकमं घालून घेऊया. हे बघा, 7 ते 8 कोकमं घालून घ्यायची आपण. आणि हे मीठ घातलं आहे. आता प्रथम आपण रावसमध्ये मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ आपण जपूनच घ्यायचं. नंतर आपल्याला वाटलं तर आपण घालू शकतो. आता याच्यात आपण पाणी घालून घेऊया. जेवढं आपल्याला आता कालवण करायचं आहे ना, त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं त्याच्यात. तुम्हाला पातळ किती करायचं आहे त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं. आता याला आता आपण उकळी पहिला काढूया. आता आपण 1 मिनिटासाठी उकळी काढून घेऊया. हे बघा, उकळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण आता रावस टाकून घेऊया. हे बघा, आता मी किती पातळ केले ते बघा. आता मी माझ्या हिशोबाने 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, कारण आपल्याला आता भाताबरोबर सुद्धा काय घ्यायचं आहे. आता हे रावस सोडायचे आपण. आणि जवळजवळ 8 ते 10 मिनटं आपल्याला ह्याच्यामध्ये चांगले शिजवायचं हे कालवण. हे बघा, आता याला टाकलेलं आहे मी. त्याच्यावर आपण थोडंसं असं, जास्त झाकण नाही, असं म्हणजे थोडंसं बाजूला करायचं, उघडं ठेवायचं थोडं. आणि गॅस मात्र मीडियमच ठेवायचा. आणि 8 ते 10 मिनटासाठी आपण आता याला उकळून घेऊया, चांगलं शिजवून. हे बघा, आता इकडे आपलं कालवण होतं आहे. ही मांदेली फ्राय करायला आम्ही आणलेली आहे. मांदेली खूप स्वच्छ, म्हणजे चांगलीच असते ती आणि सुंदर लागते फ्राय सगळ्यात. हे बघा, आता आपलं झालेलं आहे. हे बघा कालवण. आता मी गॅस बंद करते. 8 ते 10 मिनटं झालेली आहेत. मस्त झाले. आणि याच्यात मीठ आपण व्यवस्थित लागलं आहे की नाही ते बघायचं, आंबट झालं आहे की नाही ते बघायचं. आता मी गॅस बंद केला आणि 2 मिनटं आपण त्याला ठेवूया. हे बघा, आज मी तुम्हाला मस्तपैकी रावसचं चमचमीत असं कालवण करून दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.